संकटाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि ठेकेदाराने नाले सफाई सुरू करत मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पावसात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणारा विनानगर काटरंग परिसरातील नाले सफाई अद्याप झाली नसल्याची बातमी वृत्तपत्रात आणि यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध होताच ठेकेदार आणि खोपोली नगरपालिकेचा खरा चेहरा समोर आला असून विनानगरमध्ये शनिवार 30 मे रोजी नाले सफाईसाठी JCB पाठवण्यात आले। याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्थानिक नागरिक उपस्थित राहून वस्तुस्थितीची पाहणी केली। यामुळे पालिकेचा नाले सफाईचा दावा फोल ठरणार आहे। पर्यायाने यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना पुन्हा तुंबलेल्या नाल्यांचा सामना करावा लागणार आहे। पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये याच अनुषंगाने मुख्य मोठे नाले गटारांच्या स्वच्छतेचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे। यासाठी लाखो रुपये इतका निधी खर्च केला जात आहे। सद्यस्थितीत नगरपालिकेने 90% नाल्यांची सफाई करण्यात आली असल्याचा दावाही केला आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले सफाई योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून केल्या जात असून तशी बातमी देखील प्रसिद्ध झाली आहे। शहरातील भानवत शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यांमुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विनानगर परिसर, शिळफाटा येथील DC नगर आदी काही भागांमध्ये पावसाचे पाणी सकळ भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते। या ठिकाणी प्रामुख्याने नाले सफाई केली पाहिजे। विनानगरला लागून क्रांतीनगरचा मोठा नाला आहे। या ठिकाणी नाले सफाई गाळात अडकली होती। तसेच विनानगरमधील नाल्यावर गवत, झाडे झुडपे वाढल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे। नाल्याला संरक्षण कठडे नाहीत, ज्या ठिकाणी आहेत ते तुटलेल्या अवस्थेत आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता अंजू सरकार यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती। त्यामुळे नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि येथील नाले सफाईला सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।